नमस्कार, मी निरंजन. सुरुवातीला मी काही फोटो तुम्हाला दाखवतो. हे फोटो तुम्ही बघा एकीकडे. आज राहुल गांधी दिल्लीमध्ये पहिल्यांदा पार्लमेंट स्ट्रीटच्या पोलीस स्टेशनला गेले. सोबत त्यांच्या हा जो एक गॉगल घातलेला मुलगा दिसतोय त्याचं नाव आहे साहिल लोचब. हा साहिल लोचब 20-21 वर्षाचा विद्यार्थी हा 20 जुलैला जंतर मंतरवरती शांततापूर्ण आंदोलन करत असताना पोलिसांनी जे पेलेट गन फायर केल्या, या पेलेट गनच्या फायरिंगमध्ये त्याच्या डोळ्या फुटला. म्हणजे ते जे छर्रे मारले ते छर्रे साहिल लोचबच्या डोळ्यामध्ये गेले, त्यामुळे त्याचा एक डोळा निकामी झाला. आणि हे नालायक भारतीय जनता पक्षाचे मंत्री काय म्हणतात, किरण रिजिजू सगट, की पेलेट गन वापरलीच नाही, फायरिंग केलंच नाही. या आधी अंगावरती शरीरावरती 40 पेलेट्स छर्रे मारल्याच्या जखमा झालेले विद्यार्थी राहुल गांधींनी या आधी पत्रकार परिषदेमध्ये आणून दाखवले. आता हा साहिल लोचब ज्याचा डोळा निकामी झाला, हा डोळा निकामी झाल्यानंतर त्याची FIR सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते. म्हणून राहुल गांधींनी पहिल्यांदा त्या पार्लमेंट स्ट्रीटच्या पोलीस स्टेशनला जाऊन तिथं ठिय्या आंदोलन केलं. ठिय्या आंदोलन केल्यानंतर सुद्धा त्यांची FIR तिथं घेतली गेली नाही. म्हणून तिथून राहुल गांधी निघून सगळेजण डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस दिल्लीच्या शर्मा त्यांच्या ऑफिसला गेले. तिथेही तुम्ही फोटो बघा, किती उर्मटपणाने एक पोलीस अधिकारी या देशाच्या विरोधी पक्ष नेत्याकडे पाहतो आणि कशा पद्धतीने बोलतो याची नजर बघा. आणि ही FIR नोंदवून घ्यायला नकार दिला. कारण FIR नोंदवून घेतली तर पहिले ही पेलेट गन चालवली कोणी, मग तो जो कोण दिल्ली पोलीसचा जवान असेल किंवा CRPFचा जवान असेल त्याची चौकशी होईल की तो जवान कोण. मग त्या जवानाला प्रश्न विचारला जाईल की तुला आदेश कोणी दिले, मग तो समजा त्याच्या वरिष्ठांचे नाव सांगेल. मग वरिष्ठांना विचारलं जाईल की तुम्हाला पेलेट गन्स वापरा हा आदेश कोणी दिला. शांततापूर्ण आंदोलनावरती अशा पद्धतीने फायरिंग करणं हा मुळात एक क्रिमिनल ऑफेन्स आहे, अत्यंत गंभीर गुन्हा आहे. आपल्याच देशाच्या नागरिकांवरती, आपल्याच देशाच्या विद्यार्थ्यांवरती. म्हणजे पहिले तर या गोष्टीची सरकारला शरम वाटायला हवी की या देशातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातल्या पारदर्शकतेसाठी आंदोलन करावं लागतं, याची खरं तर लाज वाटायला हवी. पण अनपढ आणि अडाणचोट अशा नेतृत्वाखालती ज्या वेळेला सरकार काम करत असतं त्यावेळेला हेच होणार. शिक्षणाबद्दल आस्था ठेवणाऱ्या प्रत्येकाचा दुश्वास केला जाणार, त्या प्रत्येकाचा तिरस्कार केला जाणार. आणि तेच इथं घडलं. आणि हे होतंय म्हणजे याच सरकारने हे बघितलं की या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा एक परिणाम म्हणून यांच्या शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. ही तर वस्तुस्थिती आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये जो हिंसाचार केला गेला सरकारतर्फे, पोलिसांतर्फे, CRPF तर्फे लाठीचार्ज केला गेला, हातपाय तोडले गेले, डोकी फोडली गेली आणि छर्रे मारून आता तर डोळे पण त्यांचे निकामी केले गेले. या आंदोलनाच्या भयापोटी, या आंदोलनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न विचारला जाईल या भीतीपोटी या देशाचा पंतप्रधान आणि तडीपार राहिलेला गृहमंत्री यांची हिंमत झाली नाही देशाच्या संसदेत यायची. हे सगळं घडलं. आणि हे घडल्यानंतर आता याच्या FIR पण नोंदवून घेतल्या जात नाहीत. देशभर हे आंदोलन पसरलं. या आंदोलना म्हणजे मुळामध्ये हे जुलै महिन्यामध्ये हे जे आंदोलन जंतर मंतरला सुरू झालं त्याच्या 1.5 महिना आधी 11-12 मेला पहिला मोर्चा निघाला होता युवक काँग्रेस आणि NSUIचा शिक्षण मंत्रालयावरती. आणि त्याच्यावर लाठीचार्ज केला गेला, त्याच्यावर पाण्याचे फवारे मारले गेले, वॉटर कॅनन. हे सगळं घडलं. आणि मग देशभरात आंदोलन सुरू झालं. अगदी आपल्याकडे पुण्यात, अमरावतीत, मुंबईमध्ये सगळीकडे मोर्चे निघाले विद्यार्थ्यांचे. छात्रों की गूंजचे कार्यक्रम राहुल गांधींनी यासाठी सुरू केले. त्यांनी डेहराडूनला घेतला, कोटाला घेतला
आणि आता म्हणजे चौथा छात्रों की गूंजचा कार्यक्रम पुण्यामध्ये 22 तारखेला होणार आहे, उद्याच. आणि याचं लक्षात घ्यायला हवं होतं, किंबहुना जेनझीच्या या आंदोलनाचा केवढा मोठा परिणाम झालेला आहे. ही जेनझी या सरकारच्या हुकुमशाहीला, दडपशाहीला, गुंडगिरीला, मवालीगिरीला ही घाबरत नाही. सरकारनी आणि राजकीय पक्षांनी म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि RSSनी या देशभरामध्ये 13 वर्ष इतका द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, जाती जाती धर्माधर्मात. या जेनझीवरती तोही परिणाम झालेला दिसला नाही. आणि मग हे बिथरले. पहिल्यांदा रात्री 12:30 वाजता ते असा कॅमेरा लावून घाणेरडं पार नाकाच्या भोकांपर्यंत दिसेपर्यंत असा तो एक रात्री 12:30ला नॉन बायोलॉजिकल प्राण्याला व्हिडिओ करायला लागला इंस्टाग्रामवर. आणि मग त्यानंतर रोज अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे इन्स्टावरती रील सुरू झाले. तो गुरांचा डॉक्टर नागपूरचा, त्यांनी मुंबईमध्ये येऊन जेनझी बरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तो तिथंच अपयशी झाला. तिथं बाहेर आल्या आल्या जेनझीनी रिॲक्शन्स दिल्या की आम्हाला अजिबात पटलं नाही ते जे बोलले ते. आणि याची खूप कारणं आहेत. पण हे त्या जनरेशनच्या ऍस्पिरेशन्स बरोबर हे स्वतःला कनेक्टच करत नाहीत. आणि करत नाहीत याचं कारण हे आहे की जेनझीच्या ऍस्पिरेशन्स हे उत्तम क्वालिटीचं एज्युकेशन मिळावं, त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये उत्तम प्रकारची पारदर्शकता असावी आणि उत्तरदायित्व असावं. म्हणजे घडलेल्या चुकांची कोणीतरी अकाउंटेबिलिटी घ्यायला हवी, जबाबदारी घ्यायला हवी. आणि या घडलेल्या चुकीच्या गोष्टी, पेपर लीक सारख्या किंवा मार्किंग सिस्टीम मधल्या चुकांबद्दलच्या, या चुका पुन्हा होणारच नाहीत अशी खात्री वाटेल असा कायदा करावा. या अपेक्षांमध्ये काय गैर होतं? कुठल्याही विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची अपेक्षा ठेवणं अत्यंत रास्त आहे. पण हे न बोलता काहीतरी भलतच तो गुरांचा डॉक्टर त्या मुलांबरोबर बोलत होता. उत्तरदायित्व ठरवायचं नाही, रोजगाराचं महत्व स्वतःला वाटत नाही. यांना संघामध्ये जसे फुल टाइमर असतात आणि संघाच्या मानधनावरती आणि इतर लोकांकडे जाऊन जेवणं बिवणं असला जो प्रकार चालतो, तशा आजच्या जेनझीला राहायचं नाहीये. आणि हेच लक्षात न घेता त्यांच्याबरोबर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. तो मोनोलॉग झाला. जसं नॉन बायोलॉजिकल प्राणी करतो ना निवडून आल्यापासून, मोनोलॉग, मन की बात. त्याच्या मन की बात. ते लोकांच्या मनात काय याच्याशी काही घेणं नाही. ते बायकोशी एखाद दिवस मन की बात केली असती तर देशाची करावी लागली नसती. तिने सगळी इज्जत काढून टाकली असती, लायकी दाखवून दिली असती. पण ते नाही करायचं. आणि मग मन की बातच्या नावावरती मोनोलॉग स्वतःचे करत राहायचे. आणि त्याचा काय परिणाम झाला? ही जेनझी पूर्णपणाने तुटली, पूर्णपणाने यांच्यापासून. आणि मग राहुल गांधींनी हा जो छात्रों की गूंज सुरू केला, या छात्रों की गूंजमध्ये त्यांनी पहिल्यांदा या देशातली शिक्षण व्यवस्था ही नग्न स्वरूपात विद्यार्थ्यांच्या समोर दाखवून दिली. की नुसत्या नीटच्या परीक्षेला अपियर होणारे विद्यार्थी 22 लाख मुलं दरवर्षी नीटच्या परीक्षेला अपियर होतात. हे प्रत्येकी 5 ते 6 लाख रुपये खर्च करतात. यांचे आई वडील माहित नाही कुठून आणतात. हे बँकांमधून कर्ज घेत असतील, स्वतःचं सोनं गहाण ठेवत असतील, फ्लॅट मॉर्गेज करत असतील, तो गहाण ठेवत असतील, जमिनीचे तुकडे गहाण ठेवत असतील, जे काही करत असतील. पण ते मुलांना या नीटच्या एंट्रन्स एक्झामच्या कोचिंगसाठी 5-5, 6-6 लाख रुपये खर्च करत होते. 22 लाख गुणिले 606 लाख असा जर गणित केला तर नुसत्या नीटच्या परीक्षेला अपियर होणारे विद्यार्थी हे वर्षाला 1,32,000 कोटी रुपये खर्च करतात. 1,32,000 कोटी नुसत्या नीटच्या परीक्षेसाठी अपियर होणारे. म्हणजे मेडिकलला ज्यांना करिअर करायचंय, डॉक्टर बनायचंय, आणि ज्यांना इंजिनिअरिंग करायचंय ते जेईईला जातात, त्या जेईईच्या एंट्रन्स देतात. ज्यांना याच्या व्यतिरिक्त सायन्स, कॉमर्स, आर्ट्समध्ये काहीतरी करायचंय ते आणखीन ती युनिव्हर्सिटी एंट्रन्सची एक्झाम देतात. हे सगळ्या क्वालिफाईंग एक्झाम्स म्हणा किंवा एंट्रन्स एक्झाम्स म्हणा, या सगळ्यामध्ये दर वर्षाला याच देशातले पालक 2.5-3 लाख कोटी रुपये खर्च करतात, ज्याच्या निम्मा पैसा भारत सरकार 1,32,000 कोटी रुपये, 40,000 कोटी रुपये हे भारत सरकार या देशातल्या संपूर्ण शिक्षणावर खर्च करतं. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत भारत सरकार किती खर्च करतं?
ते 1,40,000 कोटी. आणि नुसत्या एंट्रन्स एक्झामवरती भारतातले पालक किती खर्च करतात? 3,00,000 कोटी. आणि म्हणून ही ज्या वेळेला नागडी उघडी करून व्यवस्था दाखवून दिली राहुल गांधींनी विद्यार्थ्यांच्या समोर, तेव्हा या छात्रों की गूंजला प्रचंड प्रतिसाद मिळायला लागला. ज्या पद्धतीने राहुल गांधींची जे भाचा आहे किंवा भाची आहे, प्रियंकाची मुलं, हे दोघेही जेनझी आहेत. या दोघा जेनझी बरोबर स्वतःच्या भाच्यांबरोबर कसं वागायचं, त्यांच्या ऍस्पिरेशन्स काय, त्यांच्या आकांक्षा काय, त्यांच्या अँबिशन्स काय, हे त्यांनी पाहिलंय. म्हणून त्याला ते कळतं त्या जेनझी बरोबर कनेक्ट कसं व्हायचं. त्यांनी इन्स्टावरती जे सुरू केलं, जेनझीने त्याला बॅटमॅन सारखं त्यांनी त्याची कल्पना करून पाहिली की प्रत्येक संकटाच्या वेळेला हा हजर असतो मदत करण्यासाठी. हे त्यांनी इमॅजिन केलं होतं त्याच्याबद्दल, कारण ते कनेक्शन तो एस्टॅब्लिश करत होता. आणि आता हे ज्या वेळेला झालं, आज तोच राहुल गांधी आज साहिलच्या डोळ्या फुटल्याबद्दलची FIR साठी देशाच्या विरोधी पक्षनेत्याला जावं लागतं पोलिसांकडे. काय कायदा सुव्यवस्थाची वाट लागलेली आहे. हा एक बाजूला. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी पुण्यामध्ये उद्या 22 तारखेला जेनझीच्या सोबत अशा प्रकारचा छात्रों की गूंज संवाद करणार. आणि तो सुद्धा संवाद विद्यार्थिनी मेजॉरिटीनी ज्याच्यामध्ये असणार, विद्यार्थिनीच ते सर्व लीड करणार, हे त्यांनी सांगितलं. पहिल्यांदा काही बावळट जे आहेत ना RSS भाजपचे, विद्यार्थिनींशीच कशाला. अरे, स्त्री शिक्षणाची सुरुवात, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ याच पुण्यामध्ये रोवली गेली. महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं. याच पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि फातिमा बी या दोघींनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. याच पुण्यातल्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलेलं आहे. त्यामुळे स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता किंवा स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्या पुण्यात रोवली गेली, त्या पुण्यामध्ये विद्यार्थिनींबरोबरच संवाद होणार. आणि म्हणून तो आखला गेला. हे ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने काय केलं, तर महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याने, म्हणजे 35 पुरणपोळ्या खाणाऱ्याच्या खात्याने असा आदेश जाहीर केला की पुण्यामध्ये जमावबंदी असेल. 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, तर त्या राहुल गांधीच्या छात्रों की गूंजला 10-20 हजार विद्यार्थिनी कसे जातील. हे होऊ नये यासाठी हे जाहीर केलं, ही जमावबंदी, प्रिव्हेन्शन म्हणे. आणि त्याचं कारण काय सांगितलं की काय 26 तारखेला ईद आहे आणि त्याच्यानंतर आणखीन कुठला तरी सण आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला हे करायचंय. कशासाठी? म्हणजे हे विद्यार्थिनी हे नंतर येणाऱ्या 22 तारखेच्या 4 दिवसानंतर येणाऱ्या कार्यक्रमाला, 22 तारखेला त्यांनी त्या कार्यक्रमाला जाणं हा धोका वाटतो सरकारला. काय निर्बुद्ध आणि बावळटांचं सरकार आहे. पण राहुल गांधींचा कार्यक्रम अयशस्वी करायचा यासाठी हा सगळा घाट घातला गेला. दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे जे तरुण नेते आहेत, मग ते सतेज पाटील असतील, विश्वजित कदम असतील, यशोमती ठाकूर असतील, या सर्वांनी पुण्यामध्ये ठिय्या देऊन कॉलेजेसमध्ये, कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन रस्त्यावरच्या विद्यार्थ्यांसह प्रत्येकामध्ये ही जागृती करण्याचा प्रयत्न केला की या तुमच्यासाठी म्हणून हे होणार आहे. आणि हे फक्त नीटच्या एक्झाम्स किंवा कोणाचा तरी मंत्र्याचा राजीनामा यासाठी नाही, तर शिक्षण हा ज्या UPA सरकारने शिक्षणाला मूलभूत हक्क बनवलं, फंडामेंटल राईट ज्याला बनवलं, त्या फंडामेंटल राईटची हे सरकार कशा पद्धतीने वाट लावते. आणि मग ते डबल इंजिन सरकार, ट्रिपल इंजिन सरकार सगळेजण शिक्षण व्यवस्थेची कशी वाट लावतायत ते समजून घेण्यासाठी आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी म्हणून एकत्र या छात्रों की गूंजला हे त्यांनी सुरू केलं. आणि त्या सगळ्या इंटरॅक्शन्स, म्हणजे यशोमती ठाकूरांच्या असतील किंवा सतेज पाटलांच्या असतील, इतर सर्व नेत्यांच्या, या इतक्या चांगल्या त्या मुलांबरोबर इंटरॅक्शन्स होत होत्या किंवा झाल्या
की उद्याच्या या कार्यक्रमामध्ये या सरकारने काढलेल्या जमावबंदीच्या आदेशाला फाट्यावर मारून हजारो विद्यार्थिनी आणि विद्यार्थी त्या कार्यक्रमात हजर राहतील, यात काहीच शंका नाही. कदाचित काही कोटी लोक देशभरामध्ये त्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहतील. आम्ही EG न्यूज वरती सुद्धा याचं लाईव्ह टेलिकास्ट करणार. आणि हे बघा, या छात्रों की गुंजच्या कार्यक्रमामध्ये यासाठी पार्टिसिपेट होणं महत्वाचं आहे. कारण महाराष्ट्र, ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची कशी वाट लावली जाते हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. याच गोष्टीसाठी, कारण या महाराष्ट्रात या वर्षी सरकार, महाराष्ट्रातलं सरकार, या 35 पुरणपोळ्या खाणाऱ्याचं सरकार या राज्यातल्या 40,000 शासकीय शाळांमध्ये मध्यान्ह भोजन देत नाहीये. मिड डे मील म्हणजे आधीच्या सरकारांनी मिड डे मील यासाठी सुरू केलं की गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचं आकर्षण निर्माण व्हावं. घरी उपाशी राहण्याऐवजी शाळेत आलात तर शिका पण आणि जेवा पण, यासाठी मिड डे मील सुरू केलं. तेच मिड डे मील शासनाने या गरीब विद्यार्थ्यांसाठी बंद करून टाकलं. 40,000 शाळा. आता विचार करा, इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी या 10 वर्षांमध्ये जी मुलं त्या शाळांमध्ये शिकतात, म्हणजे अगदी गणितासाठी म्हणून आपण जर आकडा धरला की 250 विद्यार्थी आहेत, प्रत्येक वर्गामध्ये 25च मुलं आहेत, कारण 20च्या पट्टसंख्येचा नियम आहे ना या येड्यांचा. मग 25च विद्यार्थी समजा एका वर्गामध्ये आहेत, तर 10वी पर्यंत एकूण 250 मुलं एका शाळेत शिकतात. गुणिले 40,000 शाळा, 1 कोटी मुलांना, बहुजन समाजाच्या गरीब कुटुंबांमधल्या 1 कोटी मुलांना आपलं 35 पुरणपोळ्या खाणाऱ्याचं सरकार रोज भुकेलं ठेवतं. रोज भुकेलं ठेवतं. तो शिक्षण मंत्री दादा भुसे स्वतःच्या पोरांना 1 तास तरी उपाशी ठेवेल का? 35 पुरणपोळ्या खाणारा स्वतःच्या मुलीला 1 तास उपाशी ठेवेल का? स्वतः 35 पुरणपोळ्या खातो आणि गरिबाच्या बहुजन समाजाच्या पोरांना पोटामध्ये खिचडीचा दाणा जाऊ देत नाही. 1 कोटी मुलं, विचार करा. म्हणजे शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं म्हणून मिड डे मील सुरू झालं. त्या मिड डे मीलचा हत्यारासारखा हे शासन वापर करतंय आणि शिक्षणापासून गरीब कुटुंबातल्या बहुजन समाजाच्या मुलांना परावृत्त करण्यासाठी त्यांना मिड डे मील देत नाहीये, मध्यान्ह भोजन देतच नाहीये. एक अत्यंत अमानुष, अत्यंत राक्षसी, अत्यंत अघोरी मार्ग या सरकारने पत्करलाय मुलांना शिक्षणापासून दूर ढकलण्याचा, परावृत्त करण्याचा. आता याबद्दल जागरूकता महाराष्ट्रात झाली की नाही पाहिजे? झालीच पाहिजे. 18,000 शाळा मार्च महिन्यामध्ये हे शासन बंद करून टाकतं. 18,000 शाळा. पुन्हा हाच हिशोब करून बघा की एका शाळेमध्ये समजा 100 मुलं आहेत, सगळ्या तुकड्या मिळून, तर 18 लाख मुलांना शिक्षण बंद झालं. बहुजन समाजाच्या 18 लाख मुलांना शिक्षण बंद. बहुजन समाजाच्या 1 कोटी मुलांना रोज भुकेलं ठेवलं जात आहे. अमानुष, निर्दयी सरकार आहे हे. आणि मग याबद्दल आवाज उठवणं गैर आहे आणि आवाज उठवायला पाहिजे. यासाठी जागृती करण्यासाठी म्हणून असे जर कार्यक्रम होत असतील तर अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये पूर्णपणे पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे. तुम्ही घरात टीव्हीवरती, युट्यूबवरती याचं लाईव्ह टेलिकास्ट होणार असेल, फेसबुकवर होणार असेल, ट्विटरवर होणार असेल, इन्स्टावरती होणार असेल, ते या प्रत्येक लाईव्ह टेलिकास्टला बघा. एकटे बघू नका, बरोबर अख्ख्या कुटुंबाला घेऊन बसा आणि बघा. कारण हे जागृती निर्माण होणं ही अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्यावरती
हे जेव्हा लक्षात येतं या जेनझी बरोबर झालेलं डिस्कनेक्शन, त्यावेळेला तो नॉन बायोलॉजिकल प्राणी कॅबिनेटची मिटिंग घेतो आणि भारत सरकार निर्णय काय घेतं? नॉन बायोलॉजिकल प्राणी त्याच्या मिनिस्टर्सला सांगतो की प्रत्येक मंत्र्यांनी रोज एका विद्यापीठात जायला पाहिजे. माझं म्हणणं, रोज प्रत्येक मंत्र्याला एका ना एका विद्यापीठातून हुसकून लावलं पाहिजे. तो येईल तुमचा, या नरेंद्र मोदीचा मंत्री जर तुमच्या विद्यापीठांमध्ये कॉलेजेसमध्ये आला तर सर्वात पहिले नरेंद्र मोदीचीच डिग्री मागा. आणि जी प्रेस कॉन्फरन्समध्ये तडीपारणी दाखवली होती त्या डिग्रीची ऑथेंटिसिटी विचारा, की हा साहतानी लिहिलेल्या डिग्र्या फक्त याच एका प्राण्याची डिग्री मात्र कम्प्युटरवरती प्रिंट केलेली कशी? जो फॉन्ट मायक्रोसॉफ्टनी 1992 साली आणला, 1992 साली मायक्रोसॉफ्टनी जो फॉन्ट आणला त्या फॉन्ट मध्ये 1978 साली डिग्री कशी काय बनली हे विचारा. आणि याचं उत्तर त्यांच्या मंत्र्यांना देता येत नसेल तर हुसकून लावा, हुर्रे करा त्यांची, हुसकून लावा तिथून. कुठल्या थोबाड घेऊन हे येणारे विद्यार्थ्यांच्या समोर प्रत्येक विद्यापीठात जा म्हणे. आणि ही जेनझी ऐकून घेईल अशा टिनपाटांचं? काय लायकीचे मंत्री आहेत सगळीचकडे. यांचं शिक्षण किती पहिले विचारा, यांची सर्टिफिकेट्स बघायला घ्या की तुम्ही किती शिकलेला आहात हे आम्हाला पहिले सांगा. आणि मग त्यांची एखाद्याकडे चुकून डिग्री असेल त्यांना त्या निर्मला सीतारामन सारख्यांना दाखवा की मॅडम ही तुमची डिग्री पुढे छापली आहे पण तुम्हाला अक्कल किती आहे हे पाठीमागे आहे डिग्रीच्या, आणि ते कोरच आहे. कारण अक्कल असती तर तुम्ही या निर्दयी पक्षामध्येच गेला नसतात. हे सांगून द्या. पण हे अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार, ज्या पद्धतीने RSSचे व्हाईस चान्सलर नेमले जात आहेत, ज्यांचा शिक्षण क्षेत्राशी संबंधच नाही, आणि UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन असं नोटिफिकेशन काढलं 2 वर्षापूर्वी, त्याच्यावरती त्याच वेळेला मी व्हिडिओ केलेत की नेमला जाणारा व्हाईस चान्सलर शिक्षण क्षेत्राशीच संबंधित असावा असणे जरुरी नाही. म्हणजे नरेंद्र मोदी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर हा इकॉनॉमिक्सचा कोणीतरी माणूस न शोधता हिस्ट्रीचा शोधत होता. MA इन हिस्ट्री केलेल्या माणसाला त्यांनी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर केलं होतं. पण असं विद्यापीठांमध्ये होणार की एक अशिक्षित, अनपढ, निरक्षर माणूस, ज्याला शिक्षणाबद्दल किंचितही आस्था नाही, जो यांचा गोबर मेंदू घेऊन फिरतो, जो पंचगाव्याच्या नावाखाली गू खातो दरवर्षी, असा माणूस नेमला जाणार व्हाईस चान्सलर म्हणून? आणि मग तो काय धोरण ठरवणार? त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेमध्ये बदल हवा आणि तो बदल झालाच पाहिजे. माझ्या काळामध्ये मी ज्या वेळेला शिकत होतो, मी 12वीची मार्कशीट घेऊन 4 कॉलेजला अप्लाय केलं. एका कॉलेजमध्ये मला हवी ती इलेक्ट्रॉनिक्सची ब्रांच मिळाली, मी तिकडे इंजिनिअरिंग करायला गेलो. इतकं उच्च शिक्षण माझ्या काळात सुलभ होतं. आता 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा, डिग्रीची परीक्षा, या सगळ्या परीक्षांची व्यवस्था कोणाची आहे? एक्झामिनेशन सिस्टम ही सरकारने निर्माण केलेली आहे ना. मग सरकारने निर्माण केलेल्या एक्झामिनेशन सिस्टीमला सरकारच डिसरिगार्ड करतंय का, डिसरिस्पेक्ट करतंय का, डिस्कार्ड करतंय का? तर हो, कारण तुम्हाला 10वीला किती मार्क मिळणार त्या मार्कशीटला काही किंमत नाही. एंट्रन्सला किती मार्क मिळणार यावर तुम्ही सायन्सला जाणार का कॉमर्सला जाणार किंवा कुठल्या कॉलेजला जाणार. 12वीच्या मार्कशीटवरती किती मार्क आहेत याला कवडीची किंमत नाही. कारण जेईला किती मिळणार, नीटला किती मिळणार याच्यावरती तुमची पुढची ऍडमिशन अवलंबून आहे. ग्रॅज्युएशनला तुम्हाला किती पर्सेंट मार्क मिळाले याला 0 किंमत. कारण पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एंट्रन्सला तुम्हाला किती मिळतात यालाच फक्त किंमत. आणि मग तो एंट्रन्सचा कोचिंग माफिया तयार होतो. मग त्याच्यातून विद्यार्थ्यांचं शोषण होतं. पालक सगळेजण कर्ज काढतात, 5-5 लाख रुपये फिया भरतात. लाखो करोडो रुपयाचा माफिया निर्माण होतो आणि पेपर तिथं लीक होतो. त्यामुळे
जुन्याच पद्धतीने ऍडमिशन स्ट्रक्चर झालं पाहिजे. हे एंट्रन्स एक्झामची व्यवस्था पूर्ण बदलली गेली पाहिजे. ही न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या नावाखाली जो चातुर्वर्ण्य आणण्याचा प्रयत्न आहे किंवा इतिहासाला विचारधारेने रिप्लेस करण्याचा प्रकार सुरू झालेला आहे, रिप्लेसिंग हिस्ट्री बाय आयडिओलॉजी, जी चूक मुस्लिम लीगने केली ते आता भाजप करत आहे. हे पूर्णतः अमान्य असायला हवं. विद्यार्थ्यांना एकही शाळा बंद झाली नाही पाहिजे. सरकारी शिक्षण किंवा पब्लिक एज्युकेशन ज्याला म्हटलं जातं, हे जास्तीत जास्त वाढायला हवं. शिक्षणाचं खाजगीकरण बंद व्हायला हवं. या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी हे छात्रों की गूंजला अटेंड करणं जरुरी आहे. आणि हे सगळे शिक्षण क्षेत्राचे वेगवेगळे ऍस्पेक्ट जर का लक्षात आले आणि मग जर या विद्यार्थी प्रतिकारासाठी म्हणून उभे राहिले, आंदोलनासाठी उभे राहिले, तर ही व्यवस्था बदलली जाऊ शकेल. म्हणून मी म्हटलं की सिर्फ छात्रों की गूंज काफी नहीं है, वो गूंज हर रोज गूंजती रहनी चाहिए. तर याचा परिणाम होणार. हा फक्त एक पुण्यातला इव्हेंट म्हणून पूर्ण होऊ नये की एक इव्हेंट होता, दहीहंडीचा कार्यक्रम होता, दहीहंडी झाली, आता पुढच्या वर्षी, असं न होता ही छात्रों की गूंज उद्या पुण्यामध्ये झाल्यानंतर ही गूंज या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रोज गुंजत राहिली पाहिजे. गूंजती रहनी चाहिए. आणि ते तरच शक्य आहे जर हे सगळे ऍस्पेक्ट्स साकल्याने या मुलांना ऐकायला, पाहायला, शिकायला मिळाले तर. आणि ते होणं गरजेचं आहे. म्हणून त्याची सुरुवात म्हणून या छात्रों की गूंजला, महाराष्ट्रात होणाऱ्या या पहिल्या छात्रों की गूंजला सर्वांनी हजर राहावं. जे स्वतः हजर राहू शकत नाहीत त्यांनी त्याचं लाईव्ह टेलिकास्ट बघणं खूप गरजेचं आहे. आणि बरोबर सगळ्या कुटुंबाला घेऊन बसा. आणि हे लक्षात घ्या, ते कुटुंब भाजपचं आहे का RSSचं आहे का आणखीन कोणाचं आहे याला काही किंमत नाही. या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या कुटुंबामध्ये विद्यार्थी आहे आणि प्रत्येकाला त्याच्या मुलाच्या किंवा त्याच्या मुलीच्या भवितव्याबद्दल, शिक्षणाबद्दल आस्था आहे, चिंता आहे प्रत्येकाला. त्यामुळे हा पक्षाचा विषय न ठेवता हा आपल्या घरातल्या, आपल्या मुलाच्या किंवा आपल्या मुलीच्या भवितव्याचा विषय आहे. या जाणीवेनी हे बघणं, हे अटेंड करणं आणि हे समजून घेणं हे गरजेचं आहे. आणि मग लक्षात येईल की बदल काय व्हायला हवाय. आणि तो बदल व्हायलाच हवा, कारण परिवर्तन हे अटळ असतं. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. परिवर्तन हे सतत होत असतं. ती कॉन्स्टंट असते कारण ती सतत बदलत असते. आणि म्हणून चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. आणि म्हणून चेंज झाला पाहिजे. आणि तो व्हावा यासाठी अशा प्रकारचं प्रबोधन होणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कशा पद्धतीने पार्टिसिपेट होणार आहात, तुम्ही त्याचं ब्रॉडकास्ट पाहणार आहात, एखाद्या चॅनलवरती असेलही कदाचित, महाराष्ट्रातल्या मराठी चॅनलवरती, तर ते तुम्ही पाहणार आहात का, इन्स्टावरती पाहणार आहात का, युट्यूबवर पाहणार आहात. मी स्वतः EG न्यूजवरती आम्ही हे उद्या युट्यूबला लाईव्ह करूच. पण तुम्ही कसं पार्टिसिपेट करणार आहात आणि त्यानंतरच्या काळामध्ये ही गूंज गूंजती रहनी चाहिए यासाठी काय करायला हवं हेही इथं सूचना म्हणून सुचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, याची लिंक शेअर करा, जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ हाईप करा, म्हणजे युट्यूबही याला प्रमोट करेल. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.